नमस्कार मित्रांनो, नॉलेज किंग मराठी या मराठी एज्युकेशनल चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काही जीकेचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. म्हणजेच येणाऱ्या ज्या पण स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जवळ दिलेले बेल आयकॉनचे बटन जे आहेत त्यावरती पण प्रेस करा आणि बेल आयकॉनच्या ऑल या बटनला पण नक्की क्लिक करून घ्या, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तेव्हा या बटनला पण तुम्ही प्रेस करायचं आहे. तर चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न काय म्हणतोय बघूया. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो? तर मलेरिया हा आजार कोणत्या आदिजीवापासून होतो हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे मायकोबॅक्टेरियम, दुसरा आहे प्लाझ्मोडियम आणि तिसरा आहे वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्लाझ्मोडियम. तर प्लाझ्मोडियम या आदिजीवापासून हा मलेरिया नावाचा आजार हा होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं, म्हणजेच रोग होत असतो. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? पहिला पर्याय देण्यात आलेला आहे क्षयरोग, दुसरा आहे एड्स, तिसरा आहे हिवताप. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्षयरोग. तर क्षयरोग नावाचा आजार हा मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे होत असतो, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. मानवी शरीराला साधारणतः किती अमिनो अम्लाची गरज असते, म्हणजेच अमिनो ऍसिडची गरज असते, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पहिला पर्याय 15, दुसरा आहे 20, तिसरा आहे 25. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 20. तर 20 एवढे अमिनो अम्लाची गरज आपल्या मानवी शरीराला असते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया चौथा प्रश्न. तर भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती झालेली आहे, म्हणजेच नुकतेच नवीन बनलेले राज्य कोणते आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहिला पर्याय देण्यात आलेला आहे तेलंगणा, दुसरा आहे झारखंड, तिसरा आहे छत्तीसगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. तर तेलंगणा हे नवीन राज्य बनलेले आहेत, म्हणजेच खूप दिवस झालेले आहे बनून, पण त्याची नुकतीच निर्मिती झालेली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कर्नाटक या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पहिला पर्याय देण्यात आलेला आहे चेन्नई, दुसरा आहे बेंगळुरू, तिसरा आहे अमरावती. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजेच बेंगळुरू ही कर्नाटक या राज्याची राजधानी आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि चेन्नई ही तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेवढे पण राज्य असतात आणि त्यांच्या राजधानी असतात हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या व्यक्तीची भारत पे या कंपनीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? म्हणजेच आपल्याला इथे सांगायचं आहे की भारत पेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर या ठिकाणी 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. तर पहिला पर्याय आहे रजनीश कुमार, दुसरा आहे सोनू शर्मा, तिसरा आहे अलका उपाध्याय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रजनीश कुमार. तर रजनीश कुमार हे भारत पेचे अध्यक्ष आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी या संज्ञा कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहे? तर मित्रांनो, आपण रेडिओथेरपी आणि केमोथेरपी हे नावे ऐकतच असतो. तर ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पर्याय ए आहे मलेरिया, दुसरा आहे न्यूमोनिया, तिसरा आहे कर्करोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्करोग. तर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी या संज्ञा ज्या आहेत या कर्करोगाशी संबंधित आहे, म्हणजेच कॅन्सरशी संबंधित आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. शरीरात अवयव रूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक पहिला आहे पीयूषिका ग्रंथी, दुसरा आहे जनन ग्रंथी, तिसरा आहे कंठस्थ ग्रंथी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जनन ग्रंथी. तर जनन ग्रंथी ही जी आहेत ही कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. मेनिंजायटिस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर पहिला पर्याय देण्यात आलेला आहे मूत्रपिंड, दुसरा आहे स्वादुपिंड, तिसरा आहे मेदू व मेरुदंड. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मेदू व मेरुदंड, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच मेनिंजायटिस हा रोग जो आहे हा मेंदू व मेरुदंड या अवयवाशी संबंधित आहे, हे तुम्ही लिहून घ्या.
बघूया पुढचा प्रश्न काय म्हणतोय. क्रिस्टलोग्राफी ही शाखा कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे स्फटिकांचा अभ्यास, दुसरा आहे धातूंचा अभ्यास, तिसरा आहे ऊतींचा अभ्यास. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऊतींचा अभ्यास, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच ऊतींच्या अभ्यासासाठी क्रिस्टलोग्राफी ही शाखा असते, तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजेच क्रिस्टलोग्राफी ही शाखा ऊतींच्या अभ्यासाशी संबंधित आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित लिहून पण घ्या. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होत असतो? तर पर्याय क्रमांक 1 आहे घटसर्प, दुसरा आहे क्षय, तिसरा आहे हिवताप. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्षयरोग. तर क्षयरोगाचा प्रसार हा हवेमार्फत होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्षयरोग हा हवेमार्फत होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. लोखंडाच्या गॅल्व्हनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर पर्याय क्रमांक 1 आहे तांबे, दुसरा आहे झिंक, ज्यालाच आपण मराठीमध्ये जस्त असे म्हणत असतो, तिसरा आहे निकेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झिंक. तर लोखंडाच्या गॅल्व्हनायझेशनसाठी झिंकचा म्हणजेच जस्ताचा वापर केला जात असतो, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर हे तुम्ही लिहून घेत चला. खूप महत्वाचे प्रश्न असतात, कारण की तलाठी आणि पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न नक्की तुम्हाला विचारले जात असतात, तर त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. खोटे बोलणे ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर पहिला पर्याय अल्टीमीटर, दुसरा आहे थर्मामीटर आणि तिसरा आहे पॉलीग्राफ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॉलीग्राफ. तर पॉलीग्राफ हे उपकरण खोटे बोलणे ओळखण्यासाठी वापरले जात असते. म्हणजे जी व्यक्ती खोटे बोलते त्याला ओळखण्यासाठी हे उपकरण वापरले जात असते, तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. लोह, क्रोमियम, कार्बन, निकेल यांच्यापासून कोणत्या प्रकारचे पोलाद बनवले जाते? तर या चारींपासून कोणते पोलाद बनवले जाते हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर या ठिकाणी 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला पर्याय स्टेनलेस स्टील, दुसरा आहे स्टील क्रोम, तिसरा आहे टंगस्टन स्टील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टेनलेस स्टील. तर लोह, क्रोमियम, कार्बन आणि निकेल यांच्यापासून स्टेनलेस स्टील तयार केले जात असते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. रक्तदाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीस काय म्हटले जाते? तर जेव्हा कोणत्याही व्यक्तीचा रक्तदाब वाढला जातो, तर त्यामध्ये निर्माण होणाऱ्या स्थितीस काय म्हटले जाते हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पहिला पर्याय मधुमेह, दुसरा आहे उच्च ताण आणि तिसरा आहे हृदयरोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उच्च ताण. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब वाढला जातो, तेव्हा त्या निर्माण होणाऱ्या स्थितीस आपण उच्च ताण असे म्हणत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काही वेळेला तुम्ही चुकून हृदयरोग असे याचे उत्तर देऊ शकता, पण हे त्याचं उत्तर नसणार आहे. तर योग्य उत्तर असणार आहे उच्च ताण. म्हणजेच उच्च रक्तदाब वाढल्यामुळे जी स्थिती निर्माण होते ती आपल्याला इथे सांगायची आणि ती स्थिती म्हणजेच उच्च ताण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? म्हणजेच इंद्रधनुष्यातील जे पण रंग असतात ते एकत्र आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोणत्या रंगाचा प्रकाश मिळणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे पांढरा, दुसरा आहे काळा आणि तिसरा आहे लाल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पांढरा. म्हणजेच इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यावरती आपल्याला पांढरा रंगाचा प्रकाश मिळेल, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बराक हे क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे? म्हणजेच भारत आणि कोणता देश हे क्षेपणास्त्र तयार करणार आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पहिला पर्याय आहे अमेरिका, दुसरा आहे इस्रायल, तिसरा आहे जर्मनी. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रायल. भारत आणि इस्रायल मिळून हे बराक नावाचे क्षेपणास्त्र तयार करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित लिहून घ्या. तर पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. 104 फॅरनहाइट ताप म्हणजे किती अंश सेल्सिअस? तर आपल्याला ह्या ठिकाणी फॅरनहाइट मध्ये दिलेले आहेत, म्हणजेच फॅरनहाइट मधून आपल्याला त्याचा अंश सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर 104 फॅरनहाइट म्हणजेच किती ताप असतो हे आपल्याला इथे सांगायचं आहे. पहिला पर्याय 40 अंश सेल्सिअस, दुसरा आहे 42 अंश सेल्सिअस आणि तिसरा आहे 44 अंश सेल्सिअस. 104 फॅरनहाइट डिग्री म्हणजेच 40 अंश सेल्सिअस इतका ताप असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन किती असावा? तर मित्रांनो, जेव्हा इंजेक्शन दिले जाते ते इंजेक्शनचा कोन किती असतो ते आपल्याला इथे सांगायचं आहे. 90 अंश, दुसरा आहे 45 अंश, तिसरा आहे 60 अंश
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 90°. म्हणजे 90° कोन हा त्या इंजेक्शनचा असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही लिहून घ्या. कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता आहे? तर आपल्याला इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे पारा, दुसरा आहे ग्रॅफाइट, तिसरा आहे ब्रोमिन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ब्रोमिन. ब्रोमिन हा अधातू कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर काही ठिकाणी इथे पाऱ्याला टिक करून येतील, तर हे पारा नसून हा अधातू ब्रोमिन हा द्रव स्थितीत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नागपूर, दुसरा आहे अहमदनगर, तिसरा आहे मुंबई शहर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहमदनगर. तर अहमदनगर हा जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे, म्हणजेच प्रथम क्रमांकावरती हा जिल्हा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? पहिला पर्याय नंदुरबार, दुसरा आहे भंडारा, तिसरा आहे गडचिरोली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. डेंग्यूचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो? पहिला पर्याय एडिस, दुसरा आहे क्युलेक्स, तिसरा आहे एनाफिलिस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एडिस. तर एडिस नावाच्या डासामुळे डेंग्यूचा आजार होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, सामान्य विज्ञानचा प्रश्न आहे, तुम्हाला नक्की परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे सांबर, दुसरा आहे उलर, तिसरा आहे लोणार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोणार. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहेत. आणि हे कोणत्या जिल्ह्यातील आहे हे तुम्हाला माहित असायला हवं. तर लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? म्हणजेच भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरे आहे राजस्थान, तिसरा आहे गुजरात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान. तर राजस्थानमध्ये हे भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. उस्ताद बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक होते? म्हणजेच उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणते वाद्य वाजवायचे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पहिला पर्याय शहनाई, दुसरा आहे तबला, तिसरा आहे वीणा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शहनाई. तर उस्ताद बिस्मिल्ला खान हे शहनाई वादक होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तर पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान हे शहनाईचे वादक होते, हे तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? म्हणजेच नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार आपल्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये लोकप्रिय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला पर्याय तामिळनाडू, दुसरा आहे केरळ, तिसरा आहे गुजरात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. तर केरळ या राज्यामध्ये हा नौका स्पर्धा क्रीडा प्रकार चालतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हे तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. सातपुडा पर्वत रांगांमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे? म्हणजेच सातपुडा पर्वताची जी रांग आहे त्यामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी इथे वेगळी झालेली आहेत हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे तापी व पूर्णा, दुसरा आहे नर्मदा व तापी, तिसरा आहे गोदावरी व कृष्णा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नर्मदा व तापी. नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी सातपुडा पर्वतरांगांमुळे वेगळी झालेली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित याला लिहून घ्या आणि IMP मार्क करून ठेवा, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळेला हा प्रश्न विचारला गेलेला आहे, तेव्हा याला व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कोणती चित्रे आढळतात? पहिला पर्याय रामायण, दुसरा आहे महाभारत, तिसरा आहे जातक कथा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जातक कथा. तर जातक कथांची चित्रे ही अजिंठा येथील लेण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. तर बघूया आजचा शेवटचा प्रश्न. तर महाराष्ट्रात
त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आलेली होती? त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यालाच आपण त्रिस्तरीय पंचायत राज असे म्हणत असतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या त्रिस्तरीय पंचायत राजची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केव्हा करण्यात आली होती हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर पहिला पर्याय 1962, दुसरा आहे 1960 आणि तिसरा पर्याय 1970. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1962. 1962 सालामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करण्यात आलेले होते. तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे ज्याची सुरुवात करण्यात आलेली होती हे तुम्ही लिहून घ्या. तर पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जेवढ्या पण जीके प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे ते सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तेव्हा त्यांना व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. कारण की ज्या पण येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळच दिलेले बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तेव्हा या बेल आयकॉनला पण तुम्ही नक्की प्रेस करा. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.